सर्व सामान ट्रकमध्ये ठेवण्यात आलं। मुलगा आणि सून निघण्यासाठी त्यांच्या गाडीकडे जातात। मुलगा रजनीश त्यांच्या पायांना स्पर्श करतो आणि ड्रायव्हरच्या सीटवर बसतो। आई वडील त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देऊन मनापासून निरोप देतात। सूनबाई नवऱ्याच्या शेजारी जाऊन बसते। काही वेळाने गाडी नजरेतून गायब होते। आई पार्वतीबाई आपल्या डोळ्यातील अश्रू पुसते आणि हळूच आपल्या पतीसह घराकडे वळते। आज तिच्या काळजाचा तुकडा रजनीश तिच्यापासून दूर जाताना पाहून पार्वतीला खूप भरून आले। आता एवढ्या मोठ्या घरात फक्त पार्वती आणि रजनीशचे वडील आलोकराव दोनच जीव उरले होते। त्यांचा जीव की प्राण असणारा त्यांचा मुलगा रजनीश त्यांच्यापासून दूर गेला आहे। पार्वतीबाई स्वतःसाठी आणि आलोकरावांसाठी चहा बनवल्यानंतर एक कप चहा आलोकरावांना देते। आलोकरावांचा चेहरा काही क्षणातच कोमेजल्यासारखा वाटत होता। ते कुठेतरी खोल विचारात बुडाले होते। काय विचार करत आहात? पार्वतीबाईंनी विचारले। एक उसासा टाकत आलोकराव म्हणतात, आम्ही काय विचार केला होता आणि काय झालं? आपण रजनीशला खूप प्रेमाने आणि लाडाने वाढवलं। आपण त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली। आपल्याला वाटलं होतं की तो मोठा झाल्यावर आपल्या म्हातारपणात आसरा बनेल, नातवांच्या आवाजाने घर भरून जाईल। आता या भिंती खाली शांत आणि निर्जीव झाल्यासारख्या वाटत आहेत। रजनीशने त्याच्या कॉलेजच्या वर्गमैत्रिणीशी लग्न केले। गीता सुंदर होती, पण मोठ्या कुटुंबातील मुलगी होती। लाडाकोडात वाढलेली, तिचं वागणं गर्विष्ठ आणि रागीट होते। पार्वतीने विचार केला होता की सूनबाई घरी आल्यावर दोघीही खूप गप्पा मारतील आणि घरातील सर्व कामे एकत्र करतील, पण तसे झाले नाही। किचनचं नाव काढताच गीता तोंड वाकडं करायची। पार्वतीबाईंना कामात हातभारसुद्धा लावायची नाही। उलट आलोकराव तिचा ओला टॉवेल स्वतःच वाळायला टाकायचे। गीताला ना स्वयंपाकघरात रस होता ना घरातील कामात। तिला तिच्या मैत्रिणींसोबत क्लब आणि हॉटेलमध्ये पत्ते खेळण्याची सवय होती। दर दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी एक पार्टी व्हायची, ज्यात मांस आणि दारू असायची। असे नाही की त्यांनी गीताला समजावले नाही, ते रजनीशसोबतही बोलले, पण गीताने स्पष्ट सांगितले की त्यांना जर आमचे वागणे आवडत नसेल तर मग आम्ही वेगळे होतो। आपला मुलगा आपल्या सूनबाईंना समजावून सांगेल अशी आलोकरावांना आशा होती, पण जोरूच्या गुलामाने गीताला समजावण्याचा प्रयत्न न करता उलट त्यांच्यापासून वेगळे राहू असे बोलून आपल्या पत्नीची साथ दिली। रजनीश आणि गीता यांनी वेगळे होऊन फ्लॅट घेतला। असाच काळ निघून गेला। काही काळानंतर गीताला मुलगा झाला। जेव्हा ते त्यांच्या नातवाला भेटायला गेले तेव्हा त्यांना हे पाहून आश्चर्य वाटले की आया त्यांच्या नातवाला आपल्या मांडीवर घेऊन बाटलीतून दूध पाजत होती। पार्वतीबाईंना आपल्या मनात म्हणावेसे वाटले, अगं सूनबाई, निदान तुझ्या बाळाला जवळ तरी घे आणि त्याला दूध पाज। पण ती सांगू शकली नाही। आपल्या नातवाला मोठं होताना पाहावं, त्यांच्यासोबत खेळावं अशा अनेक इच्छा त्यांच्या मनात होत्या, पण सूनबाईच्या हट्टापणामुळे आणि आधुनिक विचारसरणीमुळे त्यांच्या सर्व इच्छा धुळीस मिळाल्या। एके दिवशी रात्रीचे 2 वाजले असतील। दारावरची बेल वाजली। इतक्या रात्री कोण असू शकतं? आलोकरावांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांना दारात गीता रडत उभी असलेली दिसली। त्यांच्यासोबत त्यांचा नातूही होता। काय झालं सूनबाई, तू का रडतेस? रजनीश कुठे आहे? सगळं ठीक आहे ना? आलोकरावांनी प्रश्नांचा भडीमार केला। बाबा, रजनीशचा अपघात झाला आहे, तो हॉस्पिटलच्या ICUमध्ये आहे, गीता म्हणाली। हे ऐकून आलोकरावांना धक्का बसला। पुढे गीताने सांगितले की ते रात्री पार्टीवरून येत होते। रजनीश त्याच्या मित्रांसोबत दुसऱ्या गाडीत होता। एक मित्र गाडी चालवत होता, तो खूप प्यायला होता। त्या कारचा ट्रकसोबत अपघात झाला। कारमध्ये फक्त रजनीश जिवंत वाचला होता। उर्वरित 3 मित्रांचा जागीच मृत्यू झाला। आयुष्याने आणखी एक वळण घेतले। उद्या काय होणार कुणास ठाऊक? पार्वतीबाई आणि आलोकरावांची प्रार्थना फळास आल्या। जेव्हा रजनीश 3 महिन्यांनी बरा झाला तेव्हा पार्वतीबाई आणि आलोकराव हॉस्पिटलमधून निघताना म्हणाले, मुला चल जातो, स्वतःची काळजी घे। यावर गीता म्हणाली, बाबा, तुम्ही आम्हाला तुमच्यासोबत घेऊन जाणार नाहीत का? आलोकराव आणि पार्वतीबाईंनी हे ऐकताच त्यांचे डोळे भरून आले। संध्याकाळच्या आभाळातील लालीमुळे वातावरण आल्हाददायक झाले होते। म्हणतात ना, उडणारा पक्षी संध्याकाळी घरट्यात परत येतो। मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।
धन्यवाद.